ऐन उन्हाळ्यात गावाला जाणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. कारण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने म्हणजेच आपल्या लाडक्या एसटीने उन्हाळी हंगामासाठी भाडेवाढीचा मोठा निर्णय घेतला आहे. नक्की किती रुपये वाढलेत आणि ही वाढ कधीपर्यंत असणार आहे, पाहूयात सविस्तर. मित्रांनो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या, लग्न सराई आणि गावाला जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन प्राधिकरणाने एस टी महामंडळाला भाडेवाढीची परवानगी दिली आहे. या निर्णयानुसार 15 एप्रिल ते 15 जून 2026 या 2 महिन्यांच्या कालावधीसाठी ही तात्पुरती दरवाढ लागू राहणार आहे. एस टी महामंडळाने प्रत्येक टप्प्यामागे 12 रुपयांपर्यंतची वाढ मंजूर केली आहे. विशेष म्हणजे ही वाढ फक्त साध्या म्हणजेच लालपरी आणि निम आराम बसेससाठी लागू आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे शिवनेरी, शिवशाही आणि ई बस यासारख्या प्रीमियम बसेसच्या भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. या नवीन नियमानुसार प्रौढ प्रवाशांसाठी पहिल्या टप्प्याला 12 रुपये तर लहान मुलांसाठी 7 रुपये अतिरिक्त भाडे आकारले जाणार आहे. महामंडळाने 30% भाडेवाढ करण्याची मर्यादा ठेवली असली तरी अंतिम आकारणी ही 1 रुपयाच्या पट्टीत केली जाणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी आणि गाड्यांची देखभाल याचा खर्च भागवण्यासाठी ही व्हेरिएबल फेअर ही पद्धत राबवली जात आहे. त्यामुळे जर तुम्ही 15 एप्रिल नंतर प्रवासाचे नियोजन करत असाल तर वाढीव दरासाठी तयार राहा. तर प्रवाशांनो, महागाईच्या या काळात आता गाड्यांचा प्रवासही थोडा महाग झाला आहे. ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाचीही प्रवासात धांदल उडणार नाही. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.